नमस्कार, आद्यास किचनमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे. हा माझ्या चॅनलवरील माझा पहिलाच व्लॉग आहे. म्हटलं काहीतरी वेगळं करूयात. तुमच्यासाठी नवीन माहिती घेऊन येण्यासाठी मी हा आद्यास व्लॉग बनवला आहे. मला माझ्या घराच्या टेरेसवर लावण्यासाठी काही रोपे घ्यायची होती, पण रोपे घेत असताना अचानकच माझी नजर तिथे जवळ असलेल्या मातीच्या पाण्याच्या बॉटलकडे गेली. मातीच्या भांड्यांचा केलेला वापर आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो. ही मातीची पाण्याची बॉटल मी सगळ्या बाजूने व्यवस्थित चेक करून घेतली. त्याचप्रमाणे त्याचे जे वरचे हे झाकण आहे हे प्लास्टिकचे असते, ते सुद्धा व्यवस्थित आहे की नाही हे मी तपासून घेतले. बॉटल घरी आणल्यानंतर संपूर्ण एक दिवस आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहे. आता आपल्याला ह्या पाणी बॉटलवरचे झाकण काढून ही व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. पाणी बॉटलला प्लास्टिकचे झाकण दिल्यामुळे हलकासा प्लास्टिकचा वास येऊ शकतो, पण तो खूप काळासाठी नसतो, त्यामुळे काळजी करू नका. उन्हामधून बाहेरून आल्यानंतर लगेच पाणी पिता येत नाही, पण हेच पाणी जर माठामध्ये भरून ठेवलेलं असेल किंवा मातीच्या भांड्यातील असेल तर कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, कारण हे पाणी नैसर्गिकरित्या गार झालेले असते. या पाणी बॉटलमधील पाण्याची चव सेम माठातील पाण्याप्रमाणेच लागते. अशा पद्धतीने 3-4 वेळा पाणी बॉटल स्वच्छ धुवून झाल्यानंतर परत एकदा आपण याच्यामध्ये पाणी भरून ही बॉटल संपूर्ण एक दिवस ठेवून देणार आहोत. आता ही बॉटल कुठल्याही भांड्यामध्ये पाण्यामध्ये बुडवून ठेवण्याची गरज नाही. फक्त पाणी बॉटलमध्ये पाणी भरून ही बॉटल एक दिवसासाठी बाजूला ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी या पाणी बॉटलमधील आधीचे पाणी फेकून द्यायचे आहे आणि दुसरे पाणी यामध्ये भरून ठेवायचे आहे. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्येच पाणी छान थंड याच्यामध्ये तयार होते. आता ही पाणी बॉटल पाणी पिण्यासाठी तयार आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरील व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.